बुद्धी प्रारब्धानुसार. हा प्रारब्ध काय आहे? तर हे प्रारब्ध आहेत आपले पूर्वकर्म. आपले पूर्वकर्म की ज्याचं आपल्याला ज्ञान नाही आहे. आपण कोणाला ना कोणाला तरी काहीतरी चांगलं दिलेलं होतं किंवा कोणासोबत तरी काहीतरी चुकून आपल्याकडनं वाईट झालेलं होतं, आपल्याला ज्याचं ज्ञान नव्हतं. तर आपले हे कर्म कसे असतात? तर आजच्या जीवनामध्ये आपण ते कसं समजून घेऊ शकतो की आज आपला जो त्रास आहे हा आपल्या पाठीमागच्या कर्मांनी आहे, हे आपल्याला आज समजून घेण्यासाठी आज बाहेर काय पाहायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर बाहेर पडलात आणि तर तुम्हाला दिसतं की अरे एखादी व्यक्ती अपंग आहे, तिच्याकडे दोनही पाय नाही आहेत, ती व्यक्ती चालू शकत नाही, तर तुम्हाला कधी कधी असे कर्म दिसतील. मी फक्त तुम्हाला समजवण्यासाठी सांगते आहे की ते तसंच आहे असं मला म्हणायचं नाही आहे. मी फक्त तुम्हाला समजावते आहे की असं का, किंवा तुम्ही त्याच्या कारणापर्यंत कसं पोहोचू शकता, तुम्ही त्याच्या मुळापर्यंत कसं पोहोचू शकता. तर जी कोणी व्यक्ती आहे जिला अपंग आहे, पाय नाही आहेत, दोनही पाय नाही आहेत, चालू शकत नाही आहे, तर कदाचित असं झालेलं असतं तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसेल की एखाद्या व्यक्तीला सवय असते, दिसलं कुत्रं की उचलला दगड की मारला, उचलला दगड की मारला. मग त्याच्यामध्ये आणि फिरून ते लोक हसतात, त्याचा आनंद घेतात की अरे बघा मी कसं मारलं, नाही का. ते एक वेगळंच त्यांची मेंटॅलिटी असते. पण ते जे कोणी समोर आहे, तो जो कोणी कुत्रा आहे, त्या कुत्र्याच्या पायावरती लागलेला आहे आणि त्यामुळे ती जे कोणी कुत्रा आहे, तो कुत्रा त्याचं पूर्ण आयुष्य आहे मरेपर्यंत तो अपंग राहणार आहे किंवा त्या पायाने तो नीट चालू शकणार नाही आहे. त्या कुत्र्याला लंगडत लंगडत चालावं लागणार आहे. हे याचा विचार न करता त्या जीवाने काय केलेलं असतं, त्या कुत्र्याला दुःख पोचवलेलं असतं. तर हे जे काही असं दुःख असतं हे कोणत्या ना कोणत्या रूपाने नंतर आपल्याला भोगावं लागतं. किंवा आपण कमेंट करतो, आपल्याला कमेंट करण्याची सवय असते कारण आपल्याला ज्ञान नाही आहे, आपण अल्पज्ञ आहोत. पण आपल्याला आज काय करायचं किंवा आपण एखाद्या व्यक्तीला काय बोलतोय, त्यामुळे त्या व्यक्तीला काय वाटतं याचंही आपल्याला ज्ञान नसतं. आपण बोलता बोलता बोलून जातो की अरे बघतो किती बेढप आहे. आता एखाद्या व्यक्तीचं शरीर जर खूप जाड असेल, एखादी व्यक्ती जर खूप जास्त फॅटी असेल, तर आता फॅट कमी करणं हा एक उपाय आहे, पण प्रत्येकाला ते जमतंच असं नाही आहे. त्या व्यक्तीने स्वतः त्या व्यक्तीचं शरीर घडवलेलं नाही आहे. हे जे काही आपलं शरीर आहे हे सुद्धा आपल्याला पूर्वकर्मांनीच मिळालेलं आहे. आपलं जे काही पूर्वकर्म होतं, एखाद्याचं शरीर खूप सुंदर आहे, एखाद्याचं कुरूप आहे किंवा बेढप आहे, एखादा कोणी खूप त्याचे वजन खूप मेंटेन आहे, एखाद्याचं वजन खूप जास्त आहे. तर हे जे काही आहे तर ह्याच्यावरती त्या व्यक्तीचं स्वतःचं कुठलंही कंट्रोल नाही आहे. ते जे काही त्या व्यक्तीला मिळालेलं आहे तेच घेऊन जगण्याशिवाय त्या व्यक्तीकडे पर्याय नाही आहे. तुम्हाला कोणतं शरीर मिळणार आहे, तुम्हाला कोणतं घर मिळणार आहे, तुम्हाला कोणते नातेवाईक मिळणार आहेत, यातली कोणतीही गोष्ट आपण चूज करत नाही. त्यामुळे कोणावरतीही हसू नये. आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीच्या वजनावरून कमेंट करतो, मग त्या व्यक्तीला किती वाईट वाटतंय याचा आपण विचार करत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीला त्याचा जो काही कलर आहे, कलर काळा आहे याच्यावरून आपण कमेंट करतो, मग त्या व्यक्तीला ते मनातून किती लागलेलं आहे, त्या व्यक्तीला त्याचा किती त्रास झालेला आहे हे आपल्या लक्षात येत नाही. पण तो जो काही कर्व असतो, ती व्यक्ती त्यावेळेला जे फील करत असते तर त्याचे आपल्याला रिटर्न्स भविष्यामध्ये द्यावे लागतात. कारण कर्म चुकत नाही. आपण आपल्या प्रत्येक उच्चारातून कर्म करत असतो. आपण जर कोणाला सुख देत असेल तर आपल्याकडे सुख आल्याशिवाय राहत नाही, आणि आपल्यामुळे जर कोणाला दुःख होत असेल तर आपल्याकडे दुःख आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्या वाणीवरती इतकं जास्त लक्ष ठेवा की कोणाबद्दलही विनाकारण कमेंट पास होणार नाहीत. ज्या व्यक्तीचं त्या गोष्टीवर नियंत्रणच नाही आहे त्याबद्दल जर आपण त्या व्यक्तीला बोलत असू आणि ती व्यक्ती जर त्याच्यामुळे खूप जास्त दुःख फील करत असेल तर आपल्या आयुष्यात ते दुःख येतच. कारण कर्माचा जो प्रवास आहे तो तुम्ही चुकवू शकत नाही, मीही चुकवू शकत नाही, या जगामध्ये कोणीही चुकवू शकत नाही. आपलं जे काही कर्म झालेलं आहे तर त्याचा जो काही भोग आहे तो भोगण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळं आपल्याकडून कोणालाही दुःख होणार नाही किंवा आपल्यामुळे कोणालाही दुःख होणार नाही याची काळजी आपण जर घेतली तर आपल्याला कोणाकडनं दुःख होत नाही. आणि आपल्याला जर कोणाकडनं दुःख नाही झालं, आपलं जीवन जर सुखमय झालं तर आपण भगवंताच्या दिशेने प्रवास करू शकतो किंवा आपण चांगल्या रस्त्याने जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता की ह्या जे कोणी आपलं आयुष्य आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला असणारा प्रत्येक जो काही जीव आहे हा जीव त्याचा एक प्रवास करतो आहे. प्रत्येक जीवाचा प्रवास वेगवेगळा आहे, प्रत्येकाचा प्रारब्ध वेगवेगळा आहे, प्रत्येकाचा आयुष्यातलं सुख वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यातलं दुःखसुद्धा वेगवेगळं आहे. काहींच्या आयुष्यामध्ये असं दुःख आहे की जे कोणाला सांगू शकत नाही, नातेवाईकांना सुद्धा सांगू शकत नाही. तर हे दुःख आयुष्यामध्ये येण्याचं कारण काय आहे की त्या जीवात्म्याचं काही ना काहीतरी पूर्व प्रारब्ध होता की जो चुकवणं बाकी आहे आणि तो चुकवणार आहे. कधी कधी मला असं बघायला मिळतं की काही लोकांच्या आयुष्यामध्ये ना एक गोष्ट कंटिन्यू होते, म्हणजे लग्न जमलं की मोडतंय असं कंटिन्यू होतं आहे. आणि हे पाठीमागच्या आतापर्यंत 3-4 वेळा असं झालेलं आहे. म्हणजे लग्न जमलं
आणि एंगेजमेंटही झाली आणि त्यानंतर मोडलं. नंतर परत एकदा लग्न जमलं पण लग्नाच्या अगोदर परत एकदा मोडलं. तिसऱ्यांदा परत लग्न जमलं, परत एकदा मोडलं. तर हे काय आहे? हे आपले कर्म आहेत. कदाचित असं झालेलं असू शकतं की तुम्ही पूर्वी कोणाचं तरी लग्न मोडलेलं होतं, तुम्हाला ते माहिती नाही आहे किंवा तुम्हाला ते आठवत नाही आहे, पण तो जो काही आहे प्रारब्ध तुमचा, तो भोगण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि एका स्टेजला काय होतं ना, की माणसाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट बसते की माझ्यासोबत असंच होत आहे, की माझं लग्न जमतंय आणि मोडतंय, जमतंय आणि मोडतंय. मग ह्या केसमध्ये काय करायचं? तर तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? प्रार्थना करा, मंदिरामध्ये जा, प्रार्थना करा, दिवा लावा. आणि एक दिवसामध्ये करून ते होणार नाही आहे, तर तुम्हाला कंटिन्युइटी ठेवावी लागेल, तुम्हाला सरेंडर करावं लागेल. जेव्हा तुम्ही कंटिन्युइटी ठेवता आणि जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड तुमच्या लाईफमध्ये असतो, तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी ग्रॅटिट्यूड, सरेंडर. आणि जो काही त्रास आहे तर त्या त्रासाचं कारण मी स्वतः आहे भगवंता, पण मला ह्या त्रासातून आता बाहेर काढ, किंवा मला हा जो काही त्रास आहे या त्रासातून मला मार्ग मिळावा, मला पुढचा रस्ता दिसावा आणि मला चांगल्या रस्त्याने जाण्याचं ज्ञान मिळावं. तर यासाठी आपण जर प्रार्थना केली तर प्रार्थनेमध्ये तेवढी ताकद आहे की तुमचा जो काही भोग आहे तो तुम्हाला भोगावाच लागतो, पण तो भोगण्याची ताकद निर्माण होते. आणि तो भोगण्याची ताकद निर्माण होते, किंवा जी कोणी व्यक्ती असेल ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास आहे त्यांच्यापासून तुम्ही दूर जाता. किंवा दुसरी गोष्ट काय होते की ती जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची बुद्धी बदलते. आता जर घरातलेच व्यक्ती असतील, अगदी आई असते, कोणाचे वडील असतात, कोणाचे भाऊ असतात, अशा व्यक्तींना दूर कसं करणार? अशा व्यक्ती दूर नाही जाऊ शकत, पण त्या व्यक्तीची बुद्धी बदलते, त्यांचा तुमच्याप्रती असणारा व्यवहार बदलतो आणि तुम्ही त्या त्रासातून मुक्त होता. तर हे जे काही त्रास आहेत हे आपल्याला कोणीही विनाकारण त्रास देत नाही आहे. त्यामुळं आपल्या आयुष्यात जर काही त्रास असेल तर कोणाला ना कोणाला आपण जो काही दोष देत असतो, याला दोष दे, त्याला दोष दे, तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याशी दोष देण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत आपल्याला सत्य समजणार नाही. आणि सत्य हे आहे की आपल्या आयुष्यात कोणतंही दुःख विनाकारण नाही आहे, आपल्या आयुष्यातल्या दुःखाला कारण आहे. आणि जेव्हा आपल्याला ते कारण समजतं, जेव्हा आपल्याला दुःखाचं कारण समजतं, तेव्हा आपण ते दुःख नष्ट कसं करायचं हेही आपल्याला समजतं. आपण जेव्हा प्रार्थनेमध्ये राहतो, आपण जेव्हा त्या कृतज्ञ राहतो, किंवा जो कोणी समोरचा जीव असेल त्याची आपण जेव्हा माफी मागतो, तुम्हाला हे सगळं प्रार्थनेमध्ये करायचं आहे, तर त्यावेळी आपलं जीवन खूप सोपं होऊन जातं, आपला जीवन प्रवास सोपा होऊन जातो. आणि भविष्याच्या दिशेने आपली जी काही वाटचाल आहे ती वाटचाल सुखमय व्हायला मदत होते, किंवा भविष्याच्या दृष्टीने आपला जो काही प्रवास आहे तो प्रवास सुखमय व्हायला मदत होते. आणि जेव्हा आपल्याला समजतं की आपल्या आजूबाजूचे हे सगळे जे काही जीवात्मे आहेत हे आपल्याच काही ना काहीतरी कर्मांमुळे आपल्यासोबतचे ऋणानुबंध घेऊन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यावेळी त्या व्यक्तींकडनं असणाऱ्या आपल्या अपेक्षासुद्धा संपतात. जर आपल्याला कोणी वाईट देत असेल तर आपण काही ना काहीतरी आपलं चुकलेलं होतं, किंवा कोणी जर आपल्यावरती खूप चांगलं प्रेम करत असेल, कोणी आपल्यावरती जीव लावत असेल, तर आपलं या व्यक्तीसोबत काही ना काहीतरी पूर्वकर्म चांगलं होतं. हे ज्यावेळी आपल्याला समजतं त्यावेळी आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा संपतात, कंप्लेंट संपतात. आणि जिथे कंप्लेंट संपतात, अपेक्षा संपतात, जिथे तुम्ही परमेश्वराकडे ग्रॅटिट्यूडमध्ये तुम्ही राहता, धन्यवाद करता, तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक श्वासासाठी जेव्हा तुम्ही धन्यवाद करता, आणि जेव्हा तुम्ही भविष्याच्या दिशेने चालण्यासाठी निर्भय झालेले असता, भविष्याच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी तुम्ही निर्भय झालेला असता, त्यावेळी आपला जो काही जीवन प्रवास आहे, किंवा आपला जो काही मोक्षप्राप्तीच्या दिशेने जो काही चाललेला आपला प्रवास आहे हा खूप सुखमय झालेला असतो. त्यामुळं दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्यात की आपल्यासोबत जन्मोजन्मी चालणारी पहिली गोष्ट आहे आपलं कर्म आपण चुकवू शकत नाही. जर काही चांगलं केलेलं असेल तर त्याचं चांगलं फळ हे मिळणारच आहे, आणि ते वेळेनुसार नियती ते देणार आहे. आणि जर आपल्याकडनं काही चूक झालेली असेल, जर आपण कोणाला दुखावलेलं असेल, आपल्याकडनं कोणासाठीही कोणतीही चुकीची गोष्ट जर झालेली असेल तर त्याचंसुद्धा आपल्याला परतफेड करावी लागणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आहे प्रारब्ध जो आपल्यासोबत चालतो, आणि दुसरी गोष्ट आहे ज्ञान. जे काही आपण कोणा व्यक्तीला बघा वाचण्याची सवय असते, ते व्यक्ती सतत वाचन करत असतात, आणि हे जे काही वाचन आहे त्यामुळे माणसाला ज्ञान मिळतं. आणि हे जे काही ज्ञान आहे ते जीवन जगणं सुंदर करतं, तुमचं जीवन सोपं करतं, तुमचं जीवन जगायला मदत करतं. आणि हे तुम्ही बघू शकता, तुमच्या आजूबाजूलाही तुम्ही बघू शकता की एखादी खूप लहान मुलगा आहे किंवा खूप लहान मुलगी आहे, पण त्या व्यक्तीचं, त्या महान बाळाचं ज्ञान खूप मोठं आहे. आणि एखादी तुम्हाला खूप वृद्ध व्यक्ती दिसेल तरीसुद्धा त्या व्यक्तीकडे ज्ञान नाही आहे. तर असं हे जीवन आहे. इथे आपल्याला जे जे काही मिळतं ते प्रत्येक गोष्ट आपल्या पूर्वकर्माने मिळत असते. कधीकधी माणसं खूप कंप्लेंट करतात, याचा पगार इतका, त्याचा पगार तितका, अरे माझ्याकडे तर इतकं होतं, मी तर अशी आहे, मी तर हे गोष्ट डिझर्व करत होते. नाही, तुला तेच मिळालेलं आहे की जे तू डिझर्व करते आहेस.
किंवा जसं तुझं कर्म होतं तेच तुला मिळालेलं आहे आणि भविष्यात तू आज जे काही करते आहे त्यानुसार तुला भविष्यात मिळणार आहे. त्यामुळे जो काही आपला स्वार्थी स्वभाव असतो, जो काही आपला लालची स्वभाव असतो, याच्यामुळे आयुष्यामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीही येत नाही. आणि आपण जेव्हा आपण कंप्लेंट करत असतो, आपलं स्वतःचंच कर्म आहे, आपल्या स्वतःच्याच कर्माने आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टी आहेत आणि जर आपण भगवंताकडे त्याची कंप्लेंट करत असतो तर आपण त्या दुःखामध्ये अजून जास्त गुरफटले जात असतो किंवा आपण अजून नवीन कर्म तयार करत असतो की ज्यांचीही आपल्याला परतफेड करावी लागते. त्यामुळे असं कोणतंही कंप्लेंट न करता ॲक्सेप्ट करणं, ॲक्सेप्टन्स करून सरेंडर करणं आणि माफी मागणं आणि पुढचा जो काही प्रवास आहे त्यासाठी आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. किंवा देवा मला ज्ञान दे, मला भविष्याचं ज्ञान दे, मला ह्या दुःखाचं कारण समजू दे आणि मला पुढे जाण्यासाठी ताकद दे, शक्ती दे, आशीर्वाद दे. अशी प्रार्थना आपण जर रेग्युलर केली तर प्रार्थनेमध्ये तेवढी ताकद आहे. जेव्हा तुम्ही शुभम करोती म्हणता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जर कोणी तुम्हाला त्रास दिलेला असेल तर त्या व्यक्तीप्रती आपली जी काही शत्रुभावना असते ती शत्रुभावना नष्ट व्हायला मदत होते. तुमची जी काही मनामध्ये शत्रुभावना आहे ती नष्ट होते. तुम्ही चांगला विचार करायला लागता किंवा तुम्हाला त्याची कारणं समजतात आणि जेव्हा कारण समजतं तेव्हा विनाकारण आपण समोरच्या व्यक्तीचा द्वेष करत नाही किंवा आपण त्याची तक्रार करत नाही. आणि जेव्हा द्वेष संपतो, तक्रार संपते, मनातलं सगळे द्वेष जेव्हा संपून जातात, मन जेव्हा निर्मळ होतं तेव्हा आपला प्रवास सुखमय व्हायला मदत होते किंवा आपलं आयुष्य सुखमय होतं. आयुष्यातल्या सगळ्या जे काही वाईट गोष्टी आहेत त्या संपून जातात असं नाही, पण आपल्याला त्याची कारणं समजतात. आपल्याला त्याची कारणं समजल्यामुळे आपण अजून बेटर वेने त्याच्याबरोबर डील करू शकतो. तर हे जे काही आहे हे सगळं ज्ञान आहे आणि आपल्याबरोबर दोनच गोष्टी चालतात, आपलं ज्ञान आणि आपला प्रारब्ध. त्यामुळे या गोष्टींवरती खूप जास्त फोकस करा. हा जे काही संग्रह करणं असेल याच्यावरती जास्त फोकस करू नका. इथली कोणतीही गोष्ट आपण परत सोबत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण जे सोबत घेऊन जाऊ शकतो तेच साठवायला सुरुवात करा. बघा, माणूस मेला की स्मशानभूमीकडे जाताना सगळेजण म्हणतात राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. आता त्या मेलेल्या व्यक्तीच्या कानामध्ये हे सांगून काही उपयोग नाही आहे राम नाम सत्य आहे. राम नाम सत्य आहे जे ऐकणारे असतात ना आजूबाजूचे त्यांच्यासाठी असतं. तर आपण हे ऐकून आपल्या आयुष्यामध्ये आपण ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. राम नाम सत्य आहे तर परमेश्वराचे पाय एवढेच सत्य आहेत आणि तेच आपल्याला या जीवन प्रवासातून तारू शकतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये जो काही त्रास आहे तो त्रास कमी करायला आपल्याला मदत करू शकतात किंवा आपलं जीवन सुखमय करू शकतात. आणि वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये सुखी किंवा आनंदी कसं राहायचं. मला माझ्या जे काही कलिग्ज आहेत किंवा जे काही फ्रेंड्स आहेत त्यांचं म्हणणं असतं की तुमच्याकडे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा तुमच्यासोबत खूप पॉझिटिव्ह वाटतं. तर हे जे काही आहे ते आहे फक्त आणि फक्त या गोष्टींकडे मी ते उघड्या डोळ्यांनी बघते, म्हणून मी कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाही. आयुष्यात प्रत्येकाचे टेन्शन आहे. तुम्हाला असं कोणीही दिसणार नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये टेन्शन नाही आहे, प्रॉब्लेम्स नाही आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टेन्शन आहे. पण त्या टेन्शनबरोबर डील करण्याची जी काही पॉवर आहे तर ती पॉवर ह्या ज्ञानाने मिळते आणि ती जी काही पॉवर आहे ती पॉवर प्रार्थनेने मिळते, ती देवाच्या पायाजवळ मिळते. त्यामुळे जितका होता होईल तितका याचा विचार करा. आपलं आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं आणि शांततामय होऊ शकतं आणि सुखमय होऊ शकतं जेव्हा आपल्याला आपला प्रवास समजतो. जेव्हा आपण त्या दिशेने पावलं टाकतो त्यावेळी आपला प्रवास नुसतं सुंदर झालेला नसतो, तर आपल्या आजूबाजूचे जे काही लोक आहेत, आपले जे कोणी नातेवाईक आहेत त्यांचासुद्धा प्रवास सुंदर झालेला असतो. आपल्यावरती जे डिपेंड आहेत त्यांचाही प्रवास आपण सुंदर केलेला असतो. थँक्यू.